Jungle. सर्व बांधवांना विनंती आहे, शेवट विनंती सर, कुठे आणि देवगाव समाज सहकार्य खूप जरूरत चित्र वापरे पाहिजे, सवाल हमारा पाहिजे, सवाल हमारा जल्दी बोले पाहिजे कारण हमारे शहराम में का याद आपको जाकर करा दिया आज ये काय करलो तो सरकार सरकार तेरी सवाल हमारे सरकार आणि वरती आता उद्बोधन देतानी एक ऊर्जा देतानी भविष्य मध्ये आपल्या खूप मोठं बनायचं आधी वरवासू भविष्य कम एक आदेर समाजाचे बाई एक आदेर देश भविष्याचं तर कृपया माया सरपंच वाणी झाला माननीय आश्रम साहेब खायला कुठं शहर व सर्व मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी शिवालाल महाराज व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा व माल्यार्पण करण्यात आलेलं आहे। माननीय आश्रम साहेबांना विनंती करतो की त्याची सत्कार मूर्ती गोपाल प्रेमदास राठोड व गोपाल प्रेमदास राठोड व गोपाल प्रेमदास किशन राठोड व शोभाबाई प्रेमदास राठोड कृपया ते ह्या ठिकाणी येतील। विनंतीचं कृपया आता उद्यागान आता उद्यागान पेंडाले देता एक यश कीर्तिमाने आपण आता सत्कार करायचा गोपाल प्रेम भाऊ कम सेवा बाहेरांना वसंतराव नाईकच्या रांगाची पूजा करलो लढत शिक्षण घेत प्रयत्नाची पराकाष्ठा करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रथम परीक्षा द्वितीय परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखती ह्या सर्व निकष पूर्ण करून त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे PSI म्हणजे फौजदार गोरमाटिंग चीफ साहेब पदीवर नियुक्ती घ्यायचं अकराम साहेब आमच्या गावाची ही प्रथम PSI पदी नियुक्ती झालेली आहे। तर ह्या ठिकाणी गोपाल प्रेमदास राठोड यांचा सत्कार करण्यात येत आहे, परंतु गोपाल प्रेमदास राठोड यांचा तर सत्कार करण्यात येत आहे, परंतु गोपालला घडविणारे आई बापाचे जे उदंड आशीर्वादाचे हात आणि मेहनतीचे जे हात आपल्यावर असतात त्या आशीर्वादाच्या शिदोरीवर आणि त्यांच्या प्रामाणिकपणाच्या आशीर्वादामुळेच आपले मुलं आणि आज या ठिकाणी गोपाल राठोड हा गरिबीशी झगडत आई वडील मोलमजुरी करून पुण्या मुंबईला जाऊन काम करून आपल्या मुलाला शिक्षण आपण दिलं नाही, उपाशी पोटी राहिले, परंतु ते आपल्या मुलाच्या शिक्षणासोबत तडजोड केली नाही त्यांनी आणि त्याची फलश्रुती म्हणजे आजपूर्वी गोपाल राठोडला जन्म देणारे आणि त्यांना आज ह्या शिडीपर्यंत पोहोचणारे त्यांचे वडील प्रेमदास राठोड यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। प्रेमदास भाऊ राठोड यांचा सत्कार पोलीस पाटील मित्र हो, जेव्हा आपण आपल्या शेतीमध्ये आपण पेरणीच्या वेळेस आपण पेरणी करतो तेव्हा पेरणी करताना आपण शुद्ध बियाण्याची निवड करतो, म्हणूनच आई बाबाचे जे DNA असतात रक्त असतात त्यांचे जे कर्म असतात ते या ठिकाणी कामी येतात आणि त्याची फलश्रुती म्हणजे शुद्ध फळाफोटी शुद्ध राठोड यांचे आई वडील प्रेमदास किसन राठोड आणि शोभाबाई प्रेमदास राठोड ह्या कर्मयोगी आई वडिलां माननीय आश्रम साहेब माननीय सरपंच नीलाबाई राठोड गोपाल प्रेमदास राठोड PSI यांचे स्वागत करीत आहे। काळ्या वाजवा मित्र काळ्या हसण्या वाढवा स्मृती वाढवा ऊर्जा वाढवा मित्र हो, मी आज माझा रजेचा दिवस होता, मॅच पाहत असताना अगदी 15 मिनिटांमध्ये आम्ही तयार झालो। जाधव मेजरला सांगितलं चला लवकर जाऊया। जसं तुम्हाला आनंद झाला तसं त्यापेक्षा जास्त मला आनंद झाला, कारण आपण काय आणि मी काय, आपला समाज माझा समाज हा एकदम मागास आहे। मी पण मागास समाजातून आलोय, तुम्ही तर चांगल्या
ठिकाणी राहता मी दऱ्याखोऱ्यात वाढलोय, शिकार करून शिकलोय, तिरकामटा घ्यायचं, बंदूक हातात घ्यायचो, दऱ्याखोऱ्यात जायचो, शिकार करायचो. आम्हाला कोणी मार्गदर्शन मिळालं नाही. आणि त्याच प्रकारे गोपालने या ठिकाणी आपली चुणूक दाखवली आणि या गावाचं नाव त्यानं उज्ज्वल केला, तर मला फार अभिमान झाला. आणि तो देखील आमच्या खात्यामध्ये त्याची नियुक्ती होत आहे, त्याहीपेक्षा आम्हाला जास्त मान मिळाला. तर मित्र, गोपालने या ठिकाणी सांगितलं, त्याचा आदर्श तुम्ही सर्व गावातील जेवढे तरुण वर्ग आहेत त्या सर्वांनी घ्यायला पाहिजे. आता सरांनी सांगितलं की बा आमच्या गावात हे होणार होतं, ते होणार होतं, पण आमचं नशीब नाही. मित्र हो, कोणाच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा आपण आपली मानसिक तयारी करा. कोणाच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा तुमची जर मानसिकता झाली की या गावच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन आपणच करू शकतो, दुसऱ्याची काही आवश्यकता नाही. फक्त तुमच्या मनाची तयारी असायला पाहिजे. कारण गोपालच्या मनाची तयारी नसती किंवा त्यानं असा निश्चय केला नसता तर कदापि तो त्याच्या यशामध्ये सक्सेस झालेला नसता. परंतु त्यानं जे कष्ट केलं, त्याच्या आईवडिलांनी त्याला जर सहकार्य केलं, त्याला जे घडवलं आणि त्याची जाणीव ठेवून गोपालनं त्याला फलश्रुत केलं आणि आज तो यशाचं शिखर गाठून या मोहा गावाचं नाव लौकिक केला. सर्वप्रथम मी त्याच्या या मेहनतीला मानाचा मुजरा करतो आणि त्याला माझ्या शुभेच्छा देतो. आणि त्याहीपेक्षा त्यांच्या आईवडिलांना की ज्यांनी त्या मुलाला घडवलं, खरंच कौतुक करावं असं वाटतं. मित्र, तुम्ही गावात आहात, परंतु गोपालचे आईवडील पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी रोजीरोटीला गेले तर त्यावेळी त्यांची काय अवस्था असेल हे न सांगलेलंच बरं. आणि अशा अवस्थेतून गोपालने आज यशाचं शिखर पादाक्रांत केलं. याहून पुन्हा आपल्या गाववाल्यांसाठी अभिमानाची गोष्ट कोणती होऊ शकतो. तेव्हा माझी अशी सर्व गावातील सुशिक्षित आणि तरुणांना एवढी विनंती आहे की त्यांनी गोपालचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली भविष्यातील पुढील वाटचाल करावी. ज्या ज्या परीक्षा निघतील त्यांना अभ्यर व्हावं आणि मोठ्या पदाच्या परीक्षा असोत की लहान पदाच्या परीक्षा असोत, प्रत्येक परीक्षेला बसून आपलं यश पादाक्रांत करण्याचा त्यांनी प्रयत्न करावं आणि आपल्या गावाचं, आपल्या गावातील वडीलधाऱ्यांचं नाव लौकिक या गावाला मिळवून द्यावं. याच प्रसंगी एवढंच मी बोलू इच्छितो. आणि पुनश्च गोपाल आणि गोपालच्या आईवडिलांचं आणि एवढंच नव्हे तर गोपालला सर्व गावकऱ्यांचा जो प्रेम लाभला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द समाप्त करतो. विचारे सत्कार आणि विचारांचा सत्कार करतो. गोपाल बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रेरणाते वसंतरावजी नाईक यांना सर्वप्रथम अभिवादन करून आणि मंचावरील बसलेले माझे गुरुजन वर्ग आणि माझे मित्र भगिनी आणि आईवडील यांना वंदन करून, प्रथम अभ्यास हा विषय नसतो. आपण जर एखाद्या गोष्टी संदर्भात प्रामाणिक असलो तर आपल्याला कोणतीच गोष्ट अडचण जात नाही. का? कारण की आपण ज्या गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो ती गोष्टी जर आपल्याला सतत आपल्या लक्षात असेल तर आपल्याला ती यश प्राप्तच होते. सर्वप्रथम मी एक माझे गुरुजन वर्ग आणि आईवडिलांना एकच सांगू इच्छितो की आपल्या मुलांना कधीच निगेटिव्ह बोलू नका. हे करू नको बाळा, ते करू नको बाळा, त्याच्यासोबत बोलू नको बाळा, त्याच्यासोबत बोलू नको, हे काम केल्याने वाईट होते असं नाही, हे काम केल्याने चांगलं होते असं सजेशन द्या. तर कारण की मूळ हा मातीचा गोळा असतो, त्याला जसं आपण बोलतो तसं करतो. कोणासोबत वैर नाही, कोणासोबत कोणताही भेदभाव नाही, जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, हे काही नाही. तुम्ही कोणतंच एखादं संत मला कोणतंच असं नाही की ज्यानं जात पंथ प्रदेश हे सोडवलेला आहे प्रश्न. हा सुटू शकत नाही. हा फक्त एकच ईश्वर सोडू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये गौतम बुद्ध हे एकटे अशी व्यक्ती होते ज्यांनी या सत्याचा आणि शांतीचा सगळ्यात महत्वाचा मार्ग ज्यांनी शोधून काढला. प्रेम, शांती, बंधुभाव हे जर असेल ना तर आपण कधीच, आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर आपण कधीच मागे पडू शकत नाही.
सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हे सगळं माझं एक आई वडील ज्यांनी माझ्यासाठी इतकं, माझे भाऊ आणि मित्र यांनी माझ्यासाठी इतकं काय केलेलं आहे मी त्यांना कधी विसरू शकत नाही. जर मी कधी माझ्या वडिलासोबत तर जास्त बोलत नव्हतो, आईला म्हणायचो आई मला 5,000 रुपये पाहिजे, तर आई कधीच 5,000 वडिलांना सांगितले नाही, 6,000 सांगायचे. एवढं प्रेम मी कधीच नाही. वडिलांना सांगितलं 5,000 तर वडील 5,000, पण मी आईला सांगायचो 5,000, कारण एवढं प्रेम होतं. आणि माझी परीक्षा 2016 मध्ये झाली. त्यावेळेस मी प्री पास झालो आणि 16 मध्ये प्री पास झालो होतो. वडिलांना सांगितलं की मी प्री पास झालेलो आहे, तर वडील पहिलेच सेलिब्रेट करून टाकलं. सगळ्याला पेढे काही जे आपल्या परीने काही देता येते ते देऊन टाक. पण त्यानंतर एवढे खुश माझी इच्छा नव्हती PSI व्हायची, मला फक्त DC किंवा DYSP व्हायचं होतं. पण गावामध्ये सगळ्यांना माहीत झालं गोपाल PSI झाला, गोपाल PSI झाला. मग मी अभ्यास काय केला नाही मेन्सचा, तर मला 106 मार्क आले. तर मी वडिलांना एकच सांगितलं, मला स्वतःला माहीत होतं रिझल्ट काय येणार नाही, 115 116 येऊ शकतो, पण कसं सांगायचं आता. सगळ्यांना माहीत झालं होतं PSI झाला, गोपाल PSI झाला, कसं सांगायचं. मग रात्रभर विचार आलं, कारण की मला एकच भीती होती माझ्या आई वडिलांना काही होऊ शकते म्हणून. पण एवढं प्रेम त्यांचं खूप होतं. त्यानंतर मी मुंबईला गेलो, ठाण्याला. त्यांना सांगितलं मला PSI करायचं नाही, कारण मला माहीत होतं मी जर सांगितलं माझा रिझल्ट येत नाही तर आई वडिलांचं मला एकच भीती होती हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणून. कधी सांगितलं नाही मला PSI करायचं नाही. मी सरळ जाऊन सांगितलं. रात्रभर आई वडील सगळे भाऊ रडत होते. त्यानंतर 17 मध्ये PSIचं आलं. सांगायचं नव्हतं मला, पुन्हा प्री पास झालो, सांगायचं नव्हतं. पण आणखी मित्राला सांगितलं मी प्री पास झालो. एक मित्र चेतन भाऊ, कारण मी त्यांना गुरुस्थानी मानतो. कारण चेतन भाऊ हा आपल्या गावाचा हिरा आहे हे मला माहीत आहे. मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एवढं घडलो. त्यानंतर चेतन भाऊनी आई वडिलांना सांगितलं प्री पास झाले म्हणून. तर वडिलांचा फोन आला, मी हो सांगितलं. पण त्यानंतर तेच परिस्थिती, मुलगा PSI पास झाला, मुलगा PSI पास झाला. मग त्याचा अभ्यास करावा लागला. एक्साईज सुद्धा पास झालो तुम्ही, पण एक्साईज क्लास 3 आहे सांगितलं, सोडलं. मग PSIची मेन्सची तयारी करायला लागलो. 122 मार्क्स आले. त्यानंतर आणखी थोडी भीती होती, कारण मला फिजिकल काय तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. कधी पाय दुखायचे, कधी कॅल्शियम कमी होऊन जायचं, कधी पोट दुखायचं. आणि पोट असं दुखायचं ती बिमारीच कोणाला डॉक्टरसुद्धा परेशान व्हायचे. नेमकं काय आहे, CT स्कॅन केलं, MRI केलं, सगळं केलं, तरी काहीच नाही. त्यानंतर कसं तरी एकच डोक्यात एकच होतं, मला 100 घ्यायचं एकच होतं. जर मी 100 घेतलं नाही तर माझ्या आई वडिलांना हार्ट अटॅक येणार म्हणजे येणार, एवढं मला गॅरंटी. एकच डोक्यात मला 100 घ्यायचं. ज्या वेळेस 100 घेतले मी, त्यावेळेस मला समाधान आलं की मी आता PSI होऊ शकतो. हे जर आपण एकच अभ्यास प्रामाणिक कोणत्या गोष्टीसाठी, ज्या गोष्टीसाठी आपण आहो ना, आपले वडील आई वडील आपल्यासोबत काय करू शकतात ते पहिले महत्त्वाचं आपलं ध्येय असलं पाहिजे. धन्यवाद.